तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर दिनांक 17 डिसेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय याविषयीची माहिती सीएमओ महाराष्ट्र यांनी संक्षिप्त स्वरूपामध्ये दिलेली आहे आणि तीच माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हे आहे ते अधिकृत पेज सीएमओ महाराष्ट्र यांचं की ज्यावरून त्यांनी मंत्रिमंडळ निर्णय दिनांक बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजीचे यावरती दिलेले आहेत आणि तेही संक्षिप्त स्वरूपामध्ये ते आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही पहा यामध्ये विषय असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम। तर तुम्ही पाहू शकता यामध्ये अशा काही प्रकारचा माहिती आहे की त्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय याविषयीची माहिती संक्षिप्त स्वरूपामध्ये येथे असणार आहे। त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता निवडणूक अधिनियम 1961 मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढणार हा देखील एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 च्या कलम 14 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ही देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचा देखील एक निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या सुधारणा अध्यादेश 2025 काढण्यास बैठकीत मंजुरी ही देखील दिलेली आहे। महाराष्ट्रातील जिल्ह्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्या यामध्ये सुधारणा अध्यादेश हे काढण्यात आलेले आहेत आणि यामध्ये 2025 साठीची जी मान्यता आहे मंजुरी आहे ती या बैठकीतून देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील माहिती त्यामध्ये तुम्ही पाहू शकता राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत आणि कालबद्ध रीतीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे। हा घेण्यात आलेला निर्णय कोणत्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्याविषयीची देखील माहिती यामध्ये असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही माहिती सीएमओ महाराष्ट्र यांच्या अधिकृत पेजवरून आपण पाहत आहोत। तर पुढील देखील घेण्यात आलेले निर्णय या बैठकीतील हे देखील आता आपण येथून पाहूया। तर त्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता येथे आहे गड किल्ल्याप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमण रोखणार अशा प्रकारचे देखील काही निर्णय या संदर्भात आहेत। त्याची देखील माहिती जे घेतलेले निर्णय आहेत ती देखील आपण येथून पाहूया। तर सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेले हे निर्णय आहेत। त्यामध्ये राज्यातील सर्व गड किल्ले तसेच राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी व भविष्यातील अतिक्रमणे रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता ही आता या मंत्रिमंडळ बैठकीमधून घेण्यात आलेली आहे। अशा प्रकारचा देखील एक निर्णय आहे। त्यानंतर पुढील देखील निर्णय एक आहे तो म्हणजे समितीचे सांस्कृतिक कार्य मंत्री अध्यक्ष असतील। तर समितीमध्ये महसूल मंत्री ग्रामविकास मंत्री पर्यटन मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री व वन मंत्री बंदरे व विकास मंत्री तसेच संबंधित विभागाचे सचिव प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव यांचा देखील समावेश असणार आहे। तर ही जी समिती नेमण्यात आलेली आहे गठीत करण्यात आलेली आहे तर या समितीमध्ये नेमकी कोणकोणती मंत्री हे असणार आहेत किंवा कोणकोणती पदे हे असणार आहेत त्याची देखील माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। तर आता आपण पुढील देखील माहिती या संदर्भात तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता राज्यस्तरीय समितीचे 4 नियंत्रण सदस्यांचा समावेश करण्यास तसेच प्रत्येक जिल्ह्यात गठीत करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमध्ये 4 अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासह मंत्रिमंडळाची मान्यता ही देण्यात आलेली आहे। म्हणजेच या समितीमध्ये राज्यस्तरीय समितीमध्ये 4 निमंत्रित सदस्यांचा समावेश आणि 4 अशासकीय सदस्यांचा समावेश या समितीमध्ये असणार आहे आणि त्यास देखील मान्यता ही देण्यात आलेली आहे। त्यानंतर अशासकीय सदस्य गड किल्ले व राज्य संरक्षण स्मारकांचे अभ्यासक असावेत किंवा संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था असावी अशी अट ठेवण्यात आलेली आहे। तर या समितीमध्ये कोणाचा समावेश होणार आहे यामध्ये कोणाला घेतलं जाणार आहे यासाठी काय अट आहे त्यास देखील मान्यता देणारी ही माहिती आहे। त्यानंतरची माहिती तुम्ही येथे पाहू शकता जिल्ह्यातील गड किल्ले व राज्य संरक्षण स्मारकावरील अतिक्रमणे रोखणे व ती काढून टाकण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी यांना त्या जमिनीच्या मालकीच्या विभागाच्या
समन्वयाने करावी लागणार आहे। तसेच यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधीमधून करता येणार आहे। अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये आहे। ही माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।